केशव भूमी न्यूज। नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यात झालेला आहे। त्यानंतर जी नगरसेवकांची प्रक्रिया पुढे आपल्याला जी करायची असते गटनेता म्हणून, त्या प्रक्रिया करण्यासाठी उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय भरतभाई राजपूत, त्यांच्यासोबत सन्माननीय आमदार हरिश्चंद्र भोयर सर, वाडा नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सो भीमाताई गंगे, जवाहर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजाताई उदावर, जगदीशभाई राजपूत, पंकजी कोरे, कैलास भाऊ व इथे उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो। आणि ज्यांची आज आपण गटनेते म्हणून निवड केलेली आहे असे डहाणू नगर परिषदेचे गटनेते म्हणून आपण जगदीशभाईंची यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशभाईंचा यथोचित सन्मान करावा। धन्यवाद। धन्यवाद। त्याचबरोबर धन्यवाद। अशा प्रकारे आपले चारी गटनेते वाड्याच्या नगराध्यक्षा मंचावर उपस्थित आपल्या विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोयर साहेब, त्याच्यानंतर सरचिटणीस आपले सुशीलजी अवसरकरजी असतील, त्याचे उपस्थित आमचे मंडल अध्यक्ष कुणाल उदावांजी आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष रीमा गांधी मॅडम, त्याच्यानंतर पूजा कुणाल उदावन मॅडम, हे जवाहर आणि वाडावर आणि उपस्थित आज ही गटनेत्याची प्रक्रिया झाली। आणि हे गटनेत्याची प्रक्रिया फक्त हे आपल्या पक्षामध्ये शिस्त बघायला मिळते, दुसऱ्या पक्षात गटनेत्यासाठी पण महामारी, पण आपल्याकडे पक्ष जे ठरवेल, पक्ष जे सांगेल ते आपला पक्ष तसं चालणार आहे। जसं भोयर सरने आपल्या देशामध्ये सांगितलं की पक्ष शिस्तावाला पक्ष आहे आणि आता जबाबदारी गटनेत्याचीही वाढली। बघा, आपल्याकडे 2019 ते 24 पण काहीच नव्हतं। आज आपल्याकडे खासदार आणि जिल्ह्यात 3 आमदार आणि आता आले निवडून 50 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष। त्याच्या अगोदर आपण 30 वर होतो, पक्ष 30 वर होतं आणि आता आपण डायरेक्ट डबल झालो। तर माझी विनंती अशी आहे की आपल्याला आता चॅलेंज वाढत जाणार आहे, पक्षही वाढला पाहिजे आणि विकास पण व्हायला पाहिजे। आणि पक्ष नाही, ज्याच्या डोक्यात पक्ष नसेल ना तो आपला माणूस, या माझा क्लिअर एजेंडा आहे। आपण जे एकला चलोच्या नारामध्ये दिलं त्याच्यामध्ये एकटाच हेतू होता आमच्या सर्वांचं, माझं, खासदारांचं, बाकी सरचं, आमदारांचं आणि जी आमची जिल्ह्याची कमिटी होती, तर आपला पक्ष कसा वाढला, एकला चलो दिलं तेव्हाच वाढणार। आणि तेव्हा हे आम्ही म्हणून ठरवलं की आपण युती करायचीच नाही आणि युती केली असती। तुम्ही मला सांगा, जेवढी आपली 50 नगरसेवक निवडून आले ते 50 सीट पण युतीमध्ये भेटली असती लढायला, कुणाची नाही भेटली असती। आपल्याला मॅक्झिमम 35-40 भेटली असती लढायला, 40 भेटली असती। 40 मध्ये आपण आलो असतो निवडून 25-30। आज जी आपली ताकद, आज आपल्याकडे जव्हार 108 वर्ष झालं नगर परिषद, सर्वात जुनी नगर परिषद आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। मला असं वाटतं ते पहिल्यांदा BJPचा झेंडा पडेल, हे लहान गोष्ट नाही। वाडालाच आपलं कधीच नव्हतं, तेव्हा वाडाला आपल्याला असं वाटायचं की त्याला खासदार आपले मंत्री तिथे आणि हे आपल्याकडे काय येत नाही, पण ते देवाची कृपाने कार्यकर्त्यांनी काम सोडलं नाही, कंटिन्यू कामामध्ये राहिले। आणि ती अशी नगरपंचायत आहे तिथे आपला आमदार पण लागत नाही आणि खासदार पण लागत नाही, बरोबर आहे ते। तर तरी पण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी समजून ठेवलं आणि खरोखर जे इतिहास आपण जिल्ह्यामध्ये घडवला आहे ना, ते हे लहान गोष्ट नाही। जे पक्षवर वरती बसलेले लोक जेव्हा बघतात तर पक्ष कसा वाढत चाललेला आहे एवढं स्पीडमध्ये, तर हे ब्रेक लागणारा पक्ष नाही। शिवसेना भले किती पण घोगाट करत असतील, आम्ही हे केला ते केला, तर डहाणूला 2 नगरसेवक आले आणि इथे किती आले, 21 नगरसेवक आले पालघर आणि डहाणूला, आणि आपले आले किती, डहाणूला 17 आणि पालघरला 8। आणि आपला बॅटला पालघरला 6 नगरसेवक फार कमी मताने गेले, फार एवढा मोठा बॅटला 10 मताने, 100 मताने, 80 मत अशी सीट गेली। तर हे गेली, पण आज काय झालं, आपण आपल्या दमावर लढलो आणि आज 11,000 मतदान नगराध्यक्षाला झालं। हे आपलं 11,000 आहे। ह्याच्या अगोदर आपण लढायचं तर शिवसेना काय सांगायचं, तुमचं काय आहे, आमचं आहे सर्व। तर हे आपण घडवलं आणि कार्यकर्ता कधी मागे हटणार नाही, कारण तुम्हाला सांगतो सरकार महाराष्ट्रामध्ये आपली आहे, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत आणि त्याच्यानंतर इथे आमदार आहेत, सर्व टीम आहे काम करण्यासाठी। विकास काम कुठे थांबणार नाही तुमचं, पण माझी सर्वांना एकच विनंती राहणार आहे का पक्ष डोक्यात ठेवून काम करा। इथे ह्याच्यामध्ये नगरसेवक नवीन भरपूर निवडून आलेले आहेत,
पण नवीन निवडून आल्या तर त्यांनी शिकावं की जुने लोक कसं काम करतात, पक्षाची शिस्त शिकावं. कारण तुम्ही निवडून नाही आले, पक्ष तुमच्या मागे आहे. आणि ज्यापर्यंत डोक्यात पक्ष नसेल ना, तो कार्यकर्ता आपला काय काम असेल. कारण पक्ष पहिले राहायला पाहिजे. आपल्याला भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, ह्याच्यानंतर लोकसभा, सर्व निवडणूक चालूच राहणार आहे. आज आपण तुम्ही मला सांगा 2019 ते 24 पर्यंत 0 होतो आणि देवाच्या कृपाने एवढा मोठा पक्ष केला. आपण त्या कार्यकर्त्यांनी घडवलेला आहे. आणि पक्ष वाढवण्याचं काम करा. पक्ष तुमच्या भोयर सर असतील, खासदार साहेब येणार होते, बसवे विरार झालेले आहे. माझी विनंती सर्वांना हेच राहणार आहे, डोक्यात पक्ष ठेवून काम करा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।